नमस्कार सर्वांना, सीमाज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी करते मटाराची बर्फी आणि ही बर्फी करण्यासाठी आपल्याला जास्त काही साहित्य लागत नाही। फक्त 2 कप मटारमध्ये आपण ही बर्फी बनवणार आहोत आणि यासाठी आपण वापरलेला आहे खवा, साखर आणि वेलदोडा पूड। आणि हे जे मटार आहेत हे इथं मी 2 कप एवढे मटार घेतलेले आहेत आणि ते स्वच्छ धुवून आपल्याला मिक्सरवर बारीक करून घ्यायचे। आणि मिक्सरवर बारीक करत असताना ते अगदी बारीक करून घ्यायचे। आणि पाहू शकता तुम्ही हे मिश्रण मी छान असं बारीक केलेलं आहे। आणि एका कढईमध्ये आपण 1 टेबलस्पून एवढं साजूक तूप घेतलेलं आहे आणि हे तूप जे आहे ते वितळवून घ्यायचे। आणि ही बर्फी करताना आपल्याला गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे आणि हे बर्फीचं मिश्रण आहे ते आपण तुपावर घालून घ्यायचे आणि हे आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं एवढं परतून घ्यायचे, जेणेकरून आपला जो मटाराचं जे मिश्रण आहे ते छान असं परतलं जाईल। आणि त्यानंतरच आपल्याला बाकीचे जे साहित्य आहे ते यामध्ये घालायचं आहे। मटाराचे जे वेगवेगळे पदार्थ बनवले जातात त्यामध्ये या मटाराच्या बर्फीचा जो स्वाद आहे तो फार छान असा लागतो। आपण कोणत्याही बर्फी आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस आपण घेतलेले जे घटक आहेत ते व्यवस्थित असले म्हणजे आपली होणारी बर्फी जी आहे ती छान अशी तयार होते किंवा बिघडत नाही। यासाठी सगळं साहित्य आहे ते व्यवस्थित असणं हे आपलं तेवढं आवश्यक असतं। आणि इथं जे माझं मटार आहे ते छान परतून झालेलं आहे। या मटारच्या बर्फीसाठी कोणी दुधाचाही वापर करतं, पण दूध आटेपर्यंत फार वेळ लागू शकतो। त्यासाठी या बर्फीमध्ये मी खव्याचा वापर केलेला आहे, जेणेकरून आपली जी बर्फी आहे ती पटकन अशी तयार होते। आणि यासाठी इथं मी खवा जो आहे तो 150 ग्रॅम एवढा घेतलेला आहे आणि या मटरमध्ये आपल्याला हा खवा जो आहे हा मिक्स करून घ्यायचा आहे। पण कोणत्याही पदार्थामध्ये दूध किंवा दुधाचे पदार्थ वापरतो त्यावेळेस होणाऱ्या पदार्थाची चव ही फार छान अशी होते। जर तुम्ही कोणत्याही बर्फीमध्ये दुधाचा किंवा खव्याचा वापर न करता जर ती बनवली तर ती बर्फी जी आहे ती चवीला अजिबात बरोबर होत नाही। यासाठी खवा किंवा दूध घातलेल्या ज्या आपण बर्फी बनवतो त्यावेळेस तिची चव ही द्विगुणित होते। आणि हे जे मिश्रण आहे ते आपल्याला परतून घ्यायचे आणि छान एकजीव झाल्यानंतरच यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। आपण मटाराचे वेगवेगळे पदार्थ जसे बनवतो, भाज्याही बनवल्या जातात आणि मटार हा सर्वांनाच आवडीचा असा असतो। त्यामुळं मटाराच्या दिवसामध्ये भरपूर असे मटाराचे पदार्थ बनवले जातात। आणि आता या आम्ही बर्फीमध्ये 1 कप एवढी साखर घालते आणि जेव्हा आपण ही साखर घालतो त्यावेळेस साखरेचा पाक तयार होऊन याला पाणी सुटू शकतं आणि यासाठी आपल्याला ही साखर व्यवस्थित अशी हलवून घ्यायची आहे। आणि थोडा हे बर्फीचं मिश्रण आहे हे परतून घ्यायचे आणि परतत असताना आपल्याला ते तळापासून हलवून घ्यायचे। आणि ही जी बर्फी बनवतो त्यावेळेस आपल्याला नॉनस्टिकचीच कढई वापरायची आहे आणि त्यामुळं ही जी बर्फी आहे ती तळाशी लागू शकत नाही आणि यासाठी ती एकसारखी आपल्याला हलवत राहायचं आहे। ही बर्फी तयार झाल्यानंतर चवीला इतकी छान लागते, अगदी हलवाईच्या दुकानासारखी बनणारी आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ही अप्रतिम चवीची बर्फी लागते। यासाठी आपल्याला हे मिश्रण आहे हे व्यवस्थित असं हलवत राहायचं आहे, जेणेकरून हे तळाशी लागणार नाही। यामध्ये तुम्हाला घालायचं असेल तर फूड कलर ही तुम्ही घालू शकता, पण तशी काही आवश्यकता या बर्फीला लागत नाही, कारण वाटाण्याचा जो हिरवा रंग आहे तो छान या बर्फीला येतो। वाटाण्याच्या दिवसामध्ये आपण वाटाण्याच्या करंज्या किंवा वाटाण्याचे समोसे कचोऱ्या करून खातो, तसेच वाटाण्याची बर्फी ही चवीला छान अशी लागते। आणि वेगवेगळे पदार्थ आपण जेव्हा बनवतो त्यावेळेस त्याचा आस्वाद घरातील सर्वजण घेतात। याच मिठाया जेव्हा आपण बाहेर खरेदी करतो त्या भरपूर महागही असतात आणि तसं आपण जर घरी पदार्थ बनवतो त्यावेळेस घरच्या पदार्थाला जी चव असते ती काही छानच असते। आणि यासाठी आपण घरी थोड्या साहित्यामध्ये असे पदार्थ बनवू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो। इथं मटार बर्फीचं जे बॅटर आहे
ते घट्ट होत आलेलं आहे. यामध्येच मी घालते काजू आणि बदामाचे थोडे काप, आणि त्यामुळं आपल्या ज्या बर्फीला आहे ती चव ही छान येते आणि दिसायलाही ते फार छान दिसते. यासाठी बदाम आणि काजूचे काप आहेत ते मी घातलेले आहेत. आणि यामध्येच मी घालते 1 चमचा वेलची जायफळ पूड. वेलची आणि जायफळ पूड घातल्याने या बर्फीला आहे तो स्वाद छान येतो. आणि जसजसं हे बॅटर घट्ट होत येतं तसं कडा सोडत येतं. आणि पाहू शकताय तुम्ही, ज्यावेळेस याचा गोळा तयार होतो त्यावेळेस आपण ही बर्फी जी आहे ते बटर पेपर लावलेल्या ट्रेमध्ये आपण काढून घेणार आहोत आणि सेट करायला ठेवणार आहोत. यासाठी ट्रेला आपल्याला बटर पेपर आहे तो लावून घ्यायचा आहे, आणि त्या बटर पेपरलाही मी इथं साजूक तूप लावून घेते. आणि साजूक तूप लावून झाल्यानंतर आपण हे बटर बर्फीचं जे मिश्रण आहे ते यामध्ये घालून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि ते सेट होण्यासाठी ठेवून घ्यायचं आहे. आणि साधारणपणे जसजशी थंड होत जाईल तशी ही बर्फी छान घट्ट अशी तयार होते. आणि 1 तास ही वडी थंड केल्यानंतरच आपण हे कापून घेणार आहोत. आणि पाहू शकताय तुम्ही किती छान हे मिश्रण झालेलं आहे. आणि हे आपल्याला एकसारखं बॅटर आहे हे करून घ्यायचे. तुम्हाला हव्या त्या स्वरूपामध्ये तुम्ही पातळ किंवा जाड ठेवू शकता. इथं मी जी आहे ती जाड आणि चौकोनी अशी वडी कट करून घेणार आहे. आणि यासाठी आपण हे वडीचं मिश्रण आहे एकसारखं आणि व्यवस्थित करून घेणार आहोत. आणि 1 तासानंतर थंड झाल्यानंतर ही वडी कट करून घ्यायची आहे. आणि यासाठी इथं मी वरती काजू आणि बदामाचे काप ही यावरून घालणार आहे, जेणेकरून आपली ही जी वडी आहे ती दिसायलाही छान आणि चवीलाही छान लागेल. आपण जशी ओल्या नारळाची बर्फी बनवतो आणि त्याला जशी साखर व्यवस्थित अशी असेल तरच वडी छान अशी होते, तसंच या मठार बर्फीमध्ये ही साखर आणि खवा व्यवस्थित असणं हे एवढंच आवश्यक असतं. त्यामुळं आपली ही जी बर्फी आहे ही व्यवस्थित आणि छान अशी तयार होते. आता इथं माझी वडी आहे ती छान सेट करून झालेली आहे. आणि यावरच मी घालते काजू आणि बदामाचे काप, आणि हे व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत. आणि यावरच मी चांदीचा जो वर्क आहे तोही लावते. आपली ही जी वडी दिसायलाही छान आणि तशीच चवीलाही छान लागते. या चांदी वर्कमुळे ती दिसायलाही छान दिसते. त्यासाठी इथं मी चांदी वर्क लावत आहे. आणि हे लावल्यानंतर आपल्याला स्पॅच्युलाच्या साहाय्याने हे दाबून घ्यायचे, जेणेकरून हे काजू आणि बदाम पिस्त्याचे काप आहेत ते व्यवस्थित असे बर्फीला लागले जातील आणि वर्कही व्यवस्थित लागला जाईल, यासाठी आपल्याला ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. आणि 1 तासानंतर थंड झाल्यानंतर ही वडी आहे ती मी कट करून घेते. आणि चौकोनी आकारात छान अशा वड्या कट करून होतात. आणि छान असं मिश्रण माझं घट्ट झालेलं आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा वडीला कलर आलेला आहे आणि घट्ट अशी छान झालेली आहे. अगदी मिठाईच्या दुकानात विकत मिळते अशा वडी तयार झालेली आहे. आणि याचे चौकोनी काप तयार करून घ्यायचे आहेत. जेव्हा तुम्ही मिठाईच्या दुकानात अशा प्रकारच्या मिठाई जेव्हा खरेदी करायला जाता त्यावेळेस ह्या 1000 रुपये किलो या दरानं आपल्याला मिळतात. आणि घरी त्याच मिठाई आपण थोड्या साहित्यामध्येही तयार करू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आता इथं माझी वडी आहे ती कट करून झालेली आहे. आणि जेवढी दिसायला सुंदर तेवढी चवीलाही अप्रतिम अशी लागणारी आणि तोंडात विरघळणारी अशी माझी ही मटर बर्फीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा.